मुलांनो, आज आपण शिकणार आहोत CBSE इयत्ता 6वी मराठी धडा 6वा प्रखर राष्ट्रवादी अटल बिहारी वाजपेयी. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या घराण्यात अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म सन 1925 मध्ये ग्वाल्हेर येथे झाला. म्हणजेच जणू काही अटल बिहारी वाजपेयी यांचे घराणे सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेले घराणे होते. जणू काही सरस्वतीच्या लाभलेल्या आशीर्वादामुळेच अटलजींचे वडील, आजोबा, पणजोबा काशीला जाऊन पंडित म्हणजेच विद्वान होऊन आले होते. अटलजींचे वडील कवी, उत्कृष्ट वक्ता आणि देशभक्त होते. जणू काही हेच गुण अटलजींमध्ये उतरले. अटलजींचे शिक्षण ग्वाल्हेर आणि कानपूरला झाले. ग्वाल्हेरमध्ये शिक्षण घेत असतानाच अटलजी राष्ट्रीय स्वराज्य संघाच्या शाखेत जाऊ लागले. अटलजींना काव्यगुणांची उपजत देणगी लाभली होती. म्हणजेच कविता रचण्याचे गुण नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये जन्मापासूनच होते. 10वीत असताना त्यांनी प्रथमच आपली कविता म्हणून दाखवली. हिंदू तन्मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. काव्यगुणांचा म्हणजेच कविता रचण्याच्या गुणांचा विकास होत असताना ते उत्कृष्ट वक्ता म्हणजे उत्कृष्ट भाषण करणारे बनले. स्वातंत्र्य चळवळीत म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन आपणही तुरुंगात जावे असे त्यांना वाटत होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्राच्या नवनिर्माणाला म्हणजेच राष्ट्राची नव्याने उभारणी व विकासासाठी वाहून घेण्यासाठी अटलजी पुढे सरसावले. लोकांच्या मनात राष्ट्राभिमान म्हणजेच राष्ट्राबद्दल अभिमान, धर्माभिमान म्हणजे धर्माबद्दल अभिमान, राष्ट्रीय अस्मिता म्हणजे देशप्रेमाची भावना आणि सामाजिक बंधुभाव म्हणजेच समाजात आपण सर्व बंधू म्हणजे भाऊ आहोत अशी भावना ही वाढवण्यासाठी, समाज जागृती करण्यासाठी अटलजींच्या संपादनाखाली राष्ट्र, धर्म आणि पांचजन्य ही मासिके सुरू झाली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड लाईक माय व्हिडिओ फॉर अपकमिंग अपडेट्स. अटलजींचा प्रवास संपादक म्हणजेच पत्रकारिताचे लेखन व कामकाज सांभाळणारी मुख्य व्यक्ती ते राजकारणी म्हणजेच पॉलिटिशियन असा झाला. पत्रकारितेतून ते राजकारणात आले. संघ या पक्षाचे ते काम करू लागले. स्वतःचा संसार न पाहता ते देशाचा संसार पाहू लागले. म्हणजेच त्यांनी कुटुंबाची पर्वा न करता देशाच्या हितासाठी स्वतःला वाहून घेतले. अनेक वेळा ते लोकसभा आणि राज्यसभेवर निवडून आले. आपल्या सुंदर वक्तृत्वाने म्हणजेच भाषणाने त्यांनी संसदेवर व जनतेवर छाप पाडली. त्यांनी कधी आपली मर्यादा ओलांडली नाही. म्हणजेच कोणतीही हद्द, नियम किंवा शिस्त मोडली नाही. जनतेच्या काळाच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. म्हणजेच लोकांच्या बऱ्याच काळापासून न सोडवलेल्या समस्या सोडवायला सुरुवात केली. ते जनसंघाचे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले. परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी राष्ट्रसंघात म्हणजे जगातील विविध देशांची मिळून बनलेल्या संघटनेत हिंदीला मानाचे स्थान दिले. ते असे की 1977 मध्ये राष्ट्रसंघाच्या सभेत त्यांनी पहिल्यांदाच हिंदीमध्ये भाषण केले व हिंदीला मानाचे स्थान दिले. 1996 साली पंतप्रधान पद त्यांच्याकडे चालून आले. पंतप्रधान झाल्यावर देशाचा सर्वांगीण विकास करीत भूक, भय आणि भ्रष्टाचार या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. देशातील अस्मिता जागवणे म्हणजे देशातील जनतेमध्ये देशाबद्दल देशाभिमान जागृत करणे, लोकांना साक्षर करणे, अन्नधान्य उत्पादन वाढवणे, गरिबांसाठी घर बांधणे, देशाचे
शत्रूंपासून संरक्षण करणे यासारख्या लोकोपयोगी कार्यांना त्यांनी हात घातला. ते पक्के लोकशाहीवादी म्हणजेच लोकशाहीवर विश्वास असणारे आणि राष्ट्रवादी म्हणजे देशाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे होते. सर्व जग हे एक कुटुंब आहे असे विचार ते नेहमी मांडीत असत. निर्भय वृत्ती म्हणजेच कोणतीही भीती न बाळगता संकटांना सामोरे जाण्याचा स्वभाव. आत्मविश्वास स्वतःवर स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास. आशावादी मनोवृत्ती म्हणजेच कठीण परिस्थितीतही चांगल्या गोष्टी होतील अशी अपेक्षा ठेवणारे हीच त्यांची खरी ओळख. धन्यवाद. आमचा पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरू नका.